बीडच्या केज तालुक्यातील कोरडेवाडी या ठिकाणी साठवण तलाव करावा, याच बरोबर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यासाठी सकाळपासून बीडच्या केज शहरामध्ये आंदोलन सुरू आहे। तब्बल 6 तास सलग रस्ता रोको आंदोलन या आंदोलकांकडून करण्यात आलेलं होतं आणि यानंतर आता केज तहसील कार्यालयामध्ये या सर्व आंदोलकांनी महिलांसह ठिय्या मांडलेला आहे। जवळपास 2.5 तासांपेक्षा अधिक वेळ या ठिय्या आंदोलनाला झालाय, तर सलग 6 तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं होतं। केज तालुक्यातील कोरडेवाडी या ठिकाणी साठवण तलाव करण्यात यावा आणि शेतकऱ्यांच्या संदर्भातले तात्काळ निर्णय घेण्यात यावेत, अशा प्रकारची आंदोलकांची मागणी। प्रशासकीय यंत्रणेतील अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला, जिल्हाधिकाऱ्यांनी फोनवरून देखील आंदोलकांशी संवाद साधला, मात्र अद्यापपर्यंत आंदोलक जे आहेत ते आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत आणि तात्काळ निर्णय घेण्यात यावा अशा प्रकारची मागणी या आंदोलकांकडून करण्यात येते। दरम्यान या आंदोलन सुरू असताना 2 आंदोलकांनी आत्मदहनाचा देखील प्रयत्न केलेला आहे, तर 4 महामंडळाच्या बसेसची तोडफोड देखील झालेली आहे। या दरम्यान अद्यापपर्यंत हे आंदोलन सुरूच आहे। पुढे प्रशासन काय भूमिका घेतं आणि आंदोलकांची काय भूमिका राहते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, केज, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।